तर प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का मिळालाय। प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावलण्यात आलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जाहीर केली शहरातील नवी टीम। नव्या टीममध्ये रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चौधरी आणि संजय बालगुडे यांचा समावेश आहे। तर एकनाथ शिंदे यांची भेट घेणं रवींद्र धंगेकरांना भोवल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। तर काही कामानिमित्त रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंना भेटले होते आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर आता ही बातमी येते एकनाथ शिंदेंची भेट घेणं रवींद्र धंगेकरांना महागात पडलं का, अशीच चर्चा यामुळे सुरू झाली आहे। अधिक अपडेट या संदर्भात आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिक अपडेट आहेत? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत आणि त्यांनी आता नवीन टीम देखील जाहीर केलेली आहे। पुण्यात जी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी नवीन टीम जाहीर करण्यात आलेली आहे, या टीम मध्ये माजी मंत्री रमेश बागवे, त्यानंतर अभय छाजेड, संजय बालगुडे या नावांचा समावेश आहे। मात्र माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाचा मात्र त्यामध्ये समावेश नाही। त्यांचं नाव डावलल्याचं बोललं जात आहे, कारण पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक या नावांची यादी जी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या नावांमध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव मात्र डावललं गेल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर ऑपरेशन टायगर मध्ये रवींद्र धंगेकर यांच्याही नावाचा समावेश आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचं नाव डावलल्याचे सुद्धा बोललं जात आहे। मात्र त्या पद्धतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही यादी जाहीर केलेली आहे आणि काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गट सातत्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळत होते, ज्यामध्ये अरविंद शिंदेचा एक वेगळा गट आणि रवींद्र धंगेकरांचा, मोहन जोशींचा वेगळा गट अशा पद्धतीची जी चर्चा होती, त्या चर्चा कुठेतरी या सगळ्या यादीमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळते। नक्की रवींद्र धंगेकर हे कसब्याचे माजी आमदार आहेत आणि एकमेव ते आमदार होते शहरातले, मात्र त्यांचं नाव। योगेश, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।